मूळचे राधानगरी तालुक्यातील पालकरवाडीतील केराबाई महेकर आणि तिचं कुटुंबीय गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरातील सुर्वेनगर परिसरात राहते। केराबाई हिनं आपण पुणे मुंबईतील कंपनीला भाडेतत्वावर चारचाकी वाहनं पुरवतो अशी बतावणी करून कोल्हापूर शहर परिसरातील चारचाकी वाहनं असणाऱ्या लोकांशी संपर्क केला। यानंतर तिनं पती, मुलगा आणि सून यांच्या मदतीनं अनेक चारचाकी वाहन मालकांशी करारपत्र करत वाहनं ताब्यात घेतली। मात्र वाहनांचं भाडं मिळत नसल्यानं वाहन मालकांनी तगादा लावल्यानंतर केराबाई आणि तिच्या कुटुंबियांनी लोकांना भेटण्यास टाळाटाळ केली। मोबाईल बंद करून त्यांनी गेल्या आठवड्याभरापासून पोबारा केला होता। दरम्यान आज दुपारी केराबाई महेकर आणि तिचा पती सुभाष महेकर हे दोघे सुर्वेनगर इथल्या त्यांच्या घरी आल्याची माहिती मिळताच फसवणूक झालेले नागरिक एकत्र आले। संतप्त नागरिकांनी त्यांच्याकडे वाहनांच्या भाड्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। याबाबतची माहिती करवीर पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी येऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं। केराबाई महेकर हिनं आपली फसवणूक केल्याबद्दल आपण त्यांच्यावर पोलिसात तक्रार देणार असल्याचं मदिना मुकादम आणि प्रवीण भोसले यांनी सांगितलं। माझी गाडी ग्रँड विटारा केराबाई सुभाष महेकर यांच्याकडे मी भाडेतत्वावर दिली होती। त्याच्यासाठी मी ॲग्रीमेंटही केलेलं आहे। 2 चेक तिने सुनेच्या नावाचं दिलेलं आहे आणि आता 8 दिवस झालं फोन बंद करून बसले। तिघांचं फोन बंद आहेत। वारंवार आम्ही फोन करतोय तर फोन स्विच ऑफ लागायला लागलेत। आता घरी येऊन चौकशी केली तर 20-25 गाड्या त्यांनी ह्याच्या त्याला करून त्याच्यावर पैसे काढून अफरातफर केलेली आहे आणि माझी गाडी बिदरीमध्ये एका अनोळखी माणसाला घाणवत ठेवलेली आहे। वनिता सुशांत महेकर, सुशांत सुभाष महेकर आणि त्यांच्या आईवडिलांनी आमच्या परिसरातील लोकांच्या त्यांनी गाडी भाडेतत्वावर घेऊन लोकांच्या गाड्या घेऊन त्यांनी आमच्या लोकांच्या गाड्या घेऊन लोकांनी पैशाच्या व्यवहारात त्यांनी गाड्या दिलेल्या आहेत आणि ह्या गाड्या आमच्या लोकांच्या इतर लोकांच्या नागरिकांच्या फसवणूक करून त्यांना आम्ही करवीर डिव्हिजनला ताब्यात दिलेलं आहे। दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी करवीर पोलिसांकडून फसगत झालेल्या लोकांकडून माहिती घेण्याचं काम सुरू होतं।